नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. यश आणि कावेरी जेवायला बसलेले असतात आणि विद्याने सांगितलेलं असतं एकमेकांना घास भरवा आणि मस्त काय जेवा. तिला काम असतं म्हणून विद्या तिथून निघून गेलेली असते. यश आता डायरेक्ट कावेरीच्या समोर बसतो. ती म्हणते, हे काय करताय? वहिनी सांगून गेलीये ना की तुला भरवायचं, एकच घास भरवा असं सांगितलंय. यश, एवढं सगळं जेवण भरवा असं काही सांगितलेलं नाहीये, त्यामुळे मी माझी जेवणार, तुम्ही तुमचं जेवा. यश म्हणतो, नाही, मी जर तुम्हाला भरवलं नाही तर मला जेवण जाणारच नाही. मी उपाशी राहू का? जाऊ दे, मी राहतोच उपाशी. आता यश जरा लाडात येतो. कावेरी म्हणते, भरवा, काय भरवायचंय ना जेवण ते भरवा. आता यश खूप प्रेमाने आणि लाडाने आपल्या बायकोला जेवण भरवतो आणि खूप छान गप्पा मारून मस्त असे दोघेही अगदी पोटभर असे जेवलेले असतात. खूप छान असा त्यांनी वेळ एकत्र घालवलेला असतो. आणि हो, त्यांचं जेवण होईपर्यंत कुणीही त्यांना डिस्टर्ब करायला तिथे आलेलं नसतं. त्यामुळे यश आणि कावेरी खूप छान असे जेवलेले असतात. छानपैकी त्यांची पार्टी झालेली असते. आता किचनमध्येच कावेरी उभी असते. तेवढ्यात काही ती अमृता येते आणि हसायला लागते. काय गे, काय करते इथे? ती म्हणते, तू काय करतेस इथे? जेवण झालंय वाटतं, चांगलीच पोटभर जेवलेली दिसते ग, कारण 2-2 ताटं दिसताय ना. आता कावेरी हे अमृताला चांगलीच घेते. काय ग, हे माझं घर आहे, माझं घरात मी किती जेवायचं, काय जेवायचं हा माझा प्रश्न, तू कोण मला सांगणारी? तशीही तू बाहेरचीच आहे ना, तुझा काही एक संबंध नाहीये. या घरची सून आणि बायको आहे मी, त्यामुळे मी जेवायचा अधिकार आहे, कितीही खाऊ दे, चालणार आहे. तू माझं खाणं पिणं मोजू नको, कळालं तुला? आता कुचितपणे हसायला लागते ही अमृता. अगं सून सून काय मिरवतीये? सून फक्त तू स्वतःच म्हणतीये. या घरात तुला सून कुणी मानतं का? तुझी लाडकी सासू तुझ्याकडे बघते तरी का? तू दिसली तरी तिची तळपायाच्या मस्तकात जाते आणि स्वतःला काय सून सून म्हणून मिरवतीये या घरात. कुणीही तुला सुनेचा वगैरे मान देत नाही. अगं तुझा नवरा तरी विचारतो का तुला? मग कशाला हे सून सून घेऊन सगळ्या घरात फिरतीये? अजिबात सून या गोष्टीचं भांडवल करू नको. कुणीही तुला सून वगैरे काही मानत नाही. अमृता, तू हे बोलण्याचा सुद्धा अधिकार काही ठेवत नाही. तशीही तू बाहेरचीच ना ग, आमच्याकडे भिकाऱ्यासारखी राहतीये. बरोबर, या घरातलं कोणी बोललं असतं तर एक वेळेला मी ऐकून घेतलं असतं, पण अशा उपऱ्या लोकांनी, भिकाऱ्या लोकांनी जर बोललं तर मी कधीच ऐकून घेणार नाही. कळालं? माझ्या बाबतीत काय होतंय हे माझं वैयक्तिक आहे आणि ते माझं मी बघेल. तुलाही ते माझ्या गोष्टी बघायला किंवा न्यायनिवाडा करायला ठेवलेलं नाहीये. तुझ्या गोष्टी बघ आणि तुझं काम कर. कळालं अमृता? माझ्या गोष्टीत नाक खुपसायला यायचं नाही. अगं तुझी सासू, तू करतीये सून, पण सासू तुझ्या हातचं जेवण्यापेक्षा मरण पत्करायला तयार आहे. पण तू तुझे प्रयत्न कर. सासू सून चालू द्या, मस्त आहे तुमचं. या अमृता जरा जास्तच उडत असते आणि जास्तीच बोलत असते. कावेरीही तिची जिरवते, खरकट भांड्यातलं पाणी घेते आणि तिच्या डायरेक्ट तोंडावर टाकते. आता मात्र तिचा आवाज बंद झालेला असतो. शी, हे खरकट भांड्यातलं पाणी का टाकलंयस ग? कावेरी आता तिची चांगली जिरवत असते. काय ग, लग्न मोडलं, भर लग्नात भजिती झाली, अगदी अपमान झाला तुझा, तरीही निर्लज्जासारखी इथेच राहतीये. लाज काही प्रकार आहे की नाही तुला? लग्न मोडलं, एवढा मोठा धोका झालाय, तरी थोबाड घेऊन इथेच राहतीये का? माझ्याकडून सारखा अपमान करून घ्यायची हौस लागलीये का तुला? बरं कर बाई, तुझी हौस मी पूर्ण करते. मिनिटाला तुझा अपमान करते, कारण तुझी लायकीच ती आहे ग. कावेरी अमृताच्या अगदी जवळ येते आणि तिला जरा रागानेच म्हणते की या घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला मी आनंदात बदलून टाकेल एवढी हिंमत आहे या कावेरीमध्ये. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर ग हा घाणेरड्यापणा करायचा, माझ्यावर किंवा या घरावर मी काही एक परिणाम होऊ देणार नाही. कळालं? फक्त तू तुझी लायकी काय ना तेवढी मात्र विसरू नको. तुझी लायकी जर विसरली नाही ना तर काही एक प्रॉब्लेम होणार नाही. अमृता ही खूप नाटकी आणि सगळ्यात नालायक मुलगी असते. कावेरी तिच्याशी फक्त लांबून बोलत असते. तिला जेव्हा कळतं की मा किचनमध्ये येते तेव्हा कावेरी सोड, मला मारू नको असं म्हणत जोरात अशी लांब ढकलल्यासारखी जाऊन पडते आणि बरोबर माच्या पायाजवळ ती पडलेली असते. रडत असते, गयावया करत असते, नको मारू. आणि जेव्हा मा येते तेव्हा मा म्हणते, काय झालं ग? आता रडायचं आणि तमाशा करायचं नाटक मात्र परफेक्ट ही अमृता करत असते. आता सगळेच आलेले असतात. विद्याही तिथे असते आणि आगीत तेल ओतणारी यमुना सुद्धा तिथेच असते. मा तिला हाताला धरून उठवते आणि काय झालंय सांगतेस का? नंतर रड, आधी काय झाले ते सांग. आता अमृता ही रडत असते आणि मुद्दाम नाटक करते आपल्या माच्या समोर. अगं मावशी, तुला माहिती आहे का ही कावेरी काय धमकी देत होती मला? यशचं आणि तिचं लग्न झालंय, त्यामुळे इथे मला काय राहता येणार नाहीये. मुळात म्हणजे माझा काही संबंध नाही अशी ती म्हटली. भिकाऱ्यासारखी मी इथे राहतीये, अगदी
जेवण मिळावं यासाठी. माझी लायकी वगैरे सगळं काही काढलंय ग तिने. आणि कसं आहे ना, माझा संबंध नाही त्यामुळे मी इथे राहूच शकत नाही. आणि इतक्या वेळ तू यायच्या आधी तेच काय सगळं करत होती. आणि माझी लायकी काय आहे, इथे राहायचं असेल तर फक्त घरातल्या लोकांची उष्टी खरकटी भांडी घासायची आणि इथे राहून दिवस काढायचे. एवढंच काय ते करू शकते किंवा एवढीच काय माझी लायकी. आत्ताच मला ही कावेरी म्हणत होती आणि खूप काही बोलत होती हा मावशी. अमृता आता रडत असते आणि ह्या माच्या समोर नाटक करत असते. मी तेही करायला तयार आहे, फक्त मला यश हवं आहे. माझ्या यशसाठी मी सगळं काही करायला तयार आहे. इथलच्या लोकांची उष्टी भांडी जरी घासायची वेळ आली तरी ती घासणार, पण मी इथेच राहणार. मी तिला म्हटलं की सगळ्यांची भांडी घासेल, पण तुझं काय ताट घासणार नाहीये मी. याचा तिला राग आला मावशी आणि तिने खरकट पाणी जे आहे ना, तिखट पाणी, ते माझ्या अंगावर डायरेक्ट तोंडावर टाकलंय आणि मला मारतही होती, खूप त्रास देत होती. तू आली नसतीस तर माझं काय झालं असतं ना मावशी, खरंच सांगताच येणार नाही. खूप त्रास देतीये मला ती, इतकी त्रास देतीये ना, आणि कोणी नसल्यावरच मला त्रास देतीये. अमृता आता इमोशनल ब्लॅकमेल करत असते आपल्या माला. मा म्हणते, परमेश्वरा काय चाललंय हे माझ्या घरात, काय वागणूक मिळतीये खरंच. मावशी मी इथे थांबलीच नसती, पण तुझ्या काळजीपोटी, तुझ्या प्रेमापोटी इथे थांबलीये, नाही तर मी गेले असते की माझ्या घरी. मावशी मला कळायला हवं होतं, कावेरी या घरची मालकी नाही, तिच्या हातात सगळी सत्ता आहे ना, मग मला ती कधीही घराच्या बाहेर काढणार. पण माझ्या वेडीच्या लक्षात आलं नाही, माझ्या मावशीचं घर, माझ्या मावशीची सत्ता, सगळं काही माझ्या मावशीच्या हातात आहे. या भ्रमात मी राहिले. पण मला कळायला हवं होतं, आता सगळं काही बदललंय. माझ्या मावशीच्या हातात काही एक राहिलेलं नाहीये, सगळं काही कावेरीने घेतलंय तिच्या ताब्यात. आणि कावेरी म्हणेल तसंच या घरात होतं. बरोबर आहे ना गं मावशी. मावशी हरकत नाही, आजची भांडी घासते आणि इथून निघून जाते. माने आता अमृताचा हात पकडलेला असतो. थांब अमृता. मा आता स्वतःच्या पत्राने अमृताचं तोंड पुसते आणि म्हणते, तू इथून कुठेही जाणार नाही, हा तुझा माचा शब्द आहे, कळतंय का तुला. आणि अमृता, अजूनही या घरात माझा शब्द अंतिम आहे, कोणाला कितीही नाचू दे, मा जे म्हणेल तेच होणार. आता तिथे यश आलेला असतो आणि मा सगळं काही घडलेला प्रकार यशला सांगत असते. यात माचा काही दोष नसतो, जे अमृताने सांगितलं त्याच्यावर माने विश्वास ठेवलेला असतो. आणि मा तेच परत यशला सांगते. आपल्या अमृताचा अगदी अतोनात छळ करते ही कावेरी, इतकं त्रास देते त्या लेकराला, अगदी नको नको झालंय. ती घाबरली आणि आता इथे राहायचंच नाही असं म्हणतीये. हिला काही सांगतोस का तू. आणि या मुलीला आता यश तू शिक्षा द्यायची. प्रत्येकाला शिक्षा द्यायचा ठेका घेतलाय ना हिने, तर हिलाही कुणीतरी शिक्षा द्यायला हवीच ना. तर यश तू शिक्षा द्यायची या मुलीला, कळतंय का. आता माने शब्द दिलाय, यशला तो पाळावाच लागणार. अमृताला मात्र आता हसायला येत असतं. खूप आनंदाच्या उकळ्या फुटत असतात की आता फायनली ह्या कावेरीला मार बसणार किंवा काहीतरी शिक्षा करणार हा यश. आता ही घाणेरडी यमुना मध्येच तोंड घातलं नाही तर कसं. यश, मा काय म्हणतीये, ऐकलं नाहीयेस का. ऐकलं असेल तर कर की, कर हिला काहीतरी शिक्षा. बिचारा यश इतका घाबरलेला असतो. आता काय करायचं, माच्या समोर काही बोलता येणार नाही आणि कावेरीला तो काय मारू शकत नाही. दुविधा मनस्थिती झालेली असते आपल्या यशची आणि तो त्याचा खूप गोंधळ उडून गेलेला असतो. मा परत म्हणते, यश येतोय का समोर, करतोय ना हिला शिक्षा. बिचारा यश आता मजबुरीने पुढे येतो आणि कावेरीच्या समोर उभा राहतो तिला शिक्षा करण्यासाठी. विद्या ही खूप घाबरलेली असते, नेमकी हे चाललंय तरी काय. यमुनामध्येच तोंड घालायला येते. तुझं नाहीये ना प्रेम कावेरीवर, मग तिला शिक्षा दे आणि सगळ्यांना दाखवून दे तू कावेरीवर प्रेम करत नाही किंवा तुला ती आवडतच नाही. तीच आपल्या घरात जबरदस्तीने राहतीये हे दाखव की यश, कर हिला शिक्षा. यमुना म्हणते, अशी काही शिक्षा दे की आयुष्यभर तिच्या लक्षात राहिली पाहिजे. परत कुणाला शिक्षा द्यायची किंवा करायची तिची हिंमत झाली नाही पाहिजे. सारखी घरातल्या प्रत्येकाला शिक्षा करत असते ना, आज तिलाच तू अशी शिक्षा कर की शिक्षा देणंच बंद झालं पाहिजे. कावेरीकडे यश बघतो आणि मनातल्या मनात म्हणतो, कावेरी आज वाईट अडकलोय, यातून सुटका नाही, ना तुझी ना माझी. दोघांचंही आता अगदी वाटोळ झाल्यासारखं वाटतंय मला. मा समोर उभी आहे त्यामुळे मला काही एक करता येणार नाही आणि ती शिक्षा कर म्हणतीये, मी करू तरी काय. मनातल्या मनात कावेरीकडे बघतो आणि यश आता बोलत असतो. यश म्हणतो, एवढ्या कष्टाने आपण सगळ्यांना कन्व्हिन्स केले की मी तुमच्या विरोधात आहे, आपण दोघं एक नाही आहोत. जर मी तुम्हाला शिक्षा केली नाही तर हे कन्फर्म करतील की मी तुमच्या सोबतच आहे. मी काय करू मलाच कळत नाहीये कावेरी. तुम्हाला शिक्षा केली तर तुम्हाला वाईट वाटणार आणि नाही केली तर हे पकडणार की मी तुमच्यावर प्रेम करतो. कावेरी, खरंच चांगलाच वाईट अडकलोय मी. आता ही यमुना घाईघाईने जाते आणि यशकडे एक मोठी काठी आणून देते. कावेरी ही मनातल्या मनात म्हणत असते, आपलं नाटक उघडं पडायला नको, प्लीज यश मला तुम्ही शिक्षा करा, म्हणजे कुणाला काही एक कळणार नाही.
आता कावेरीला वाटत असते की यशने मारावं आणि शिक्षा करावी, म्हणजे सगळ्यांना प्रूफ मिळेल की तो माझ्यावर प्रेम करतच नाही. यमुनाने मोठी काठी आणून दिलेली असते आणि म्हणते, याने तिला मार. याच काठीने लग्नाआधी कावेरीने अमृताला मारलं होतं. आता याच काठीने तू कावेरीला मार, म्हणजे अमृताचा बदला पूर्ण होईल. मला सुद्धा यमुनाचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं आणि जरा धक्क्यानेच यमुनाकडे बघते की हिचं काय चाललंय हे नवीनच. यश आता मजबूर झालेला असतो काय करू आणि काय नाही. यशने आता हातात काठी घेतलेली असते. यमुनाला आणि अमृताला खूप असा आनंद झालेला असतो. मला मात्र धक्काच बसतो की हे चाललंय तरी काय. बिचारी विद्या आता विचार करायला लागते, बाई यांनी खरंच आता हातात काठी घेतलीये, हे मारायला बसले कावेरीला, आता काय करू मी. यश म्हणतो, एका स्त्रीवर हात उचलायचे संस्कार नाहीयेत माझ्यावर, त्यामुळे मी कावेरीला मारू शकत नाही. या वाक्याचा मलाही आनंद झालेला असतो, कारण सगळे काही संस्कार मानेच केलेले असतात आपल्या यशवर. काठी फेकून देतो आणि यश म्हणतो, हे आपल्याला माने शिकवलेलं नाहीये, कळतंय का. आणि जोरात अशी काठी टाकून दिलेली असते. म्हणते, शिक्षा करणं म्हणजे लाठीनेच मारणं असं होत नाही. शिक्षा करण्याचे खूप काही मार्ग आहेत आणि त्या पद्धतीने शिक्षा कर या कावेरीला. यश म्हणतो, बरोबर आहे शिक्षा तर यांना झालीच पाहिजे आणि माझ्या पद्धतीने मी शिक्षा नक्कीच करणार. विद्या बोलायला लागलेली असते, भाऊजी तुम्हाला माहिती आहे ना, ही अमृताची चूक आहे, तरीही अमृताला पाठीशी घालता आणि कावेरीला का त्रास देताय तुम्ही. अमृताची चूक आहे, लक्ष द्या की. तर जोरात यश ओरडतो, यांची बाजू घेऊन तुम्ही बोलायचं नाही या वहिनी, आणि यांच्या बाजूने तर अजिबात नाही. यांनी चूक केली आहे ना, शिक्षा यांना झालीच पाहिजे. विश्वासघात केलाय यांनी. आता मलाही पटायला लागले की माझ्या बाबांवर हल्ला यांनीच केला होता. कावेरी तुम्हीच केला होता ना माझ्या बाबांवर हल्ला. तरी सुद्धा आम्ही तुम्हाला या घरात राहू दिलं, कारण आमच्या घरचे संस्कार तसे आहेत, कळलं. आमचे संस्कारच वेगळे आहेत आमच्या माचे. पण आमचे संस्कार तुम्हाला कसं कळणार. कळायला असतं तर तुम्ही असं वागलाच नसता, बरोबर. आमची मा वेगळी, आमच्या घरचे संस्कार वेगळे, मुळात आमचं घरच वेगळं, आणि त्या वेगळ्या घरात तुम्ही येऊन पडला आणि तुम्हाला आमचं घर तर अजिबातच कळत नाहीये. कधी कळेल देवाला माहिती. यश म्हणतो कावेरीला, अमृता पाहुणी या घरची, पण माझ्यासाठी अमृता काय आहे हे मी शब्दातही सांगू शकत नाही की अमृता काय नेमकी. आणि तुम्हाला कसं कळणार की अमृता काय. एवढ्या इनोसंट, एवढ्या चांगल्या मुलीला का तुम्ही त्रास देताय, का तिचा छळ करताय काय हो. आणि हिला त्रास झालेला मी काय सहन करू शकत नाही, कारण अमृता खरं स्पेशल आहे. आणि कावेरी, मी तुम्हाला बायको मानत नाही, मग कुठल्या अधिकाराने इथे राहता आणि काय हक्काने सगळ्या लोकांवर हक्क गाजवायला जाता. अधिकारच नाहीये तुम्हाला कोणावर हक्क गाजवण्याचा. तुम्ही या घरात कुठल्या अधिकाराने राहता एवढं आधी सांगा कावेरी. आणि कावेरी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घराला तुमची गरज नाहीये. यश म्हणतो, तुम्हाला सगळ्यात महत्वाची शिक्षा हे घर सोडून कायमचं निघून जायचं. तर सगळ्यांनाच आनंद झालेला असतो की फायनली यश म्हटला की हे घर सोडून निघून जायचं. यश म्हणतो, हो पण आता नाही जायचंय, उद्या जायचंय. यमुना म्हणते, का आज का जायचं नाहीये तिला. आजच जाऊ दे की, उद्या का जायचंय. एवढं काय तिला सवलती द्यायला लागलाय. शिक्षा केली आहे ना, मग तिला आजच हे घर सोडून निघून जायला लाव म्हण तू तिला. यमुना म्हणते, तिला का वेळ देतोय आपण एका रात्रीचा. यश म्हणतो, एका मुलीला इतक्या रात्री घरातून बाहेर काढणं मला पटत नाहीये, आणि हो माझ्या मालाही हे पटणार नाहीये, कारण हे संस्कारच नाहीये आमच्यावर. हो ना गो मा. आता मा लगेच हो असं म्हणते आणि मला खूप आनंद झालेला असतो की यश म्हटलाय की हे घर सोडून इथून निघून जा. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्ट दिसत असतो. यश आता अमृताला हात जोडतो आणि सॉरी अमृता, कावेरीच्या वतीने मी तुला माफी मागतोय. कावेरीने जे काही केले त्याबद्दल सॉरी. अमृता आता यशला म्हणते, तू का माफी मागतोय, केलंय हे कावेरीने आणि तू कशाबद्दल सॉरी म्हणतोय, काही एक संबंध नाही. आणि प्लीज यश, तू माझी माफी मागू नका, मला हे अजिबात आवडणार नाही. यश आता कावेरीकडे आलेला असतो आणि कावेरीला म्हणतो, हे बघा कावेरी, मी सगळ्यांच्या समोर मुद्दाम वागलो, मला माहिती आहे यश, तुम्ही सांगण्याची काही एक गरज नाहीये. उद्या तुम्हाला काय करायचंय लक्षात आहे ना. हो यश, माझे सगळं काही लक्षात आहे, उद्या काय करायचंय आणि कसं वागायचंय. मी बरोबर तुम्ही म्हटलं तसंच वागणार आणि अमृताचा खरा चेहरा सगळ्यांना दाखवून देणार. ती या घरात कशासाठी राहिली हे सुद्धा मला कळालंच पाहिजे, कळतंय ना. हो. आणि हे बघा, मला हे वागायला लागतंय, खरंच मला वाईट वाटतंय आणि एका स्त्रीशी असं वागणं मला अजिबात पटत नाहीये, पण पर्याय नाहीये. यश, मला माहिती आहे की तुमचा स्वभाव कसा आहे आणि तुमच्या मनात काय चाललेलं असतं, मग सगळं काही ओळखून अजिबात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि यश, मला माहिती आहे तुमच्या मनात मी सोडून कुणीही दुसरं येऊ शकत नाही. तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता हे तुम्ही मला सांगण्याची गरजच नाहीये. आता कावेरीनेही यशला समजून घेतलेलं असतं. उद्या काय करायचं हे परफेक्ट लक्षात ठेवायचं आणि तसंच आपल्याला वागायचंय, तरच या घरात तुम्ही कायमचं राहू शकता
आणि मलाही मी सांगू शकतो की मी तुमच्यावर किती प्रेम करतो. कळतंय का? अमृताचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला तरच आपण या घरात तुम्हाला राहण्यासाठी 100% आपण परमिशन मिळवू शकतो ती माकडून. त्यामुळे उद्याचा प्लॅन अगदी परफेक्ट असा पार पडला पाहिजे. आता यशनी आणि कावेरीनी जे ठरवलेलं आहे ते उद्या आता परफेक्ट ते करणार असतात. अगदी सकाळी सकाळी म्हणजे पहाटे पहाटे हे गप्पाच मारत असतात. तेवढ्यात काय जोऱ्या जोऱ्यात दार वाजलं जातं, अगदी जोऱ्यात, घाईघाईने. यश म्हणतो, एवढ्या सकाळी कोण आलं असेल? मी बघतीये तोपर्यंत यश लपलेलं असतो. दार उघडते तर काय, समोर असते यमुना. यमुनाने हातामध्ये बॅगाच आणलेल्या असतात. अगं आवर पटकन, तुला आज जायचंय ना? कालच सांगितलंय ना यशने, रात्री जाऊ नको, मग सकाळी जा. पटकन तुझ्या बॅगा भरायच्या आणि इथून लगेच निघायचं. आणि हे बघ कावेरी, मला सारखं सारखं सांगायला लावू नका, माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे आणि मला घरात कुठल्याही प्रकारचे काही एक तमाशे नकोय. तुझ्यामुळे तर तमाशा नकोच आहे. तू जर घरात असली तर 100% तमाशा होणार, यात काही शंकाच नाही. त्यामुळे माझ्या चांगल्या कार्यक्रमात येऊन विघ्न पाडू नकोस. बॅग भरायची आणि इथून लगेच चालतं व्हायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच यमुनाचे मिस्टर आलेले असतात. जावई बापू नमस्कार, आज पारचा वाढदिवस आहे म्हणूनच आला ना तुम्ही? हो म्हणूनच आलो, पण अजून एक काम आहे. हे कावेरीचे वकील, या वकिलांनीच मला बोलवलं. म्हणते, यांनी तुम्हाला बोलवलं? यांनी बोलवण्याचं कारण काय? तेवढ्यात काय यश आलेलं असतो समोर. आता वकील लगेच यशकडे जातात आणि त्याच्या समोर उभे राहतात. मलाही आता धक्का बसतो की आता हे प्रकरण काय नवीन. वकील आता यशशी बोलायला लागतात. हे वकील आहेत. यश म्हणतो, हो आलंय माझ्या लक्षात. तुमचा असा दावा आहे यश धर्म अधिकारी की कावेरी यांनी तुमच्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, असा तुम्ही दावाच केलाय डायरेक्ट. बरोबर आहे का यश? यश म्हणतो, हो. आता सगळ्यांनाच आनंद झालेला असतो किंवा कावेरीच्या विरुद्ध परत काहीतरी होतंय आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे. वकील म्हणतात, तुमच्या वडिलांवर हल्ला करताना डोळ्यांनी कोणी बघितलंय का कावेरीला? म्हणते, नाही, आम्ही कोणीच बघितलेलं नाहीये की ती मारत होती, पण आम्ही सगळे पोहोचायच्या आधी ती तिथे होती आणि त्यांची खूप अशी वाईट अवस्था होती. मग त्याच्यावरून आम्ही ठरवलं की कावेरीनेच यांना मारण्याचा प्रयत्न केलाय. आता पौर्णिमा म्हणते, वकील साहेब, तुम्ही त्या मुलीला यशची बायको काय म्हणवताय? तिची लायकी आहे का? आणि ती यशची बायको नाही. शब्द जरा जपून वापरायचे. ती कसली आली आहे बायको? यशला फसवून लग्न केलंय तिने. 1 नंबरची खोटारडी आणि फसवी पोरगी आहे ती. इकडे आता यमुना जबरदस्तीने बॅग भरत असते. काय कपडे दिसतील ते पटपट पटपट त्या बॅगमध्ये भरत असते आणि काही झालं तरी कावेरी घराच्या बाहेर जायला पाहिजे एवढा तिचा उद्देश अगदी ठाम असतो. कावेरी काही एक बोलत नाही. यमुना बॅग भरतीये ना बडबड करून तिला खुशाल बॅग भरू देते आणि यमुनाही आनंद मिळत असतो की मी कावेरीला फायनली घराच्या बाहेर काढून देतेय. घरातले सगळे विसर तिला, तुला घराच्या बाहेर काढून द्यायचे, पण ही यामिनी इम्पॉसिबल, मी विसरू शकत नाही. 2 दिवस कसल्या उड्या मारल्या, माझ्याशी पंगा घेतला, याला शहाणपणा शिकव, त्याला शहाणपणा शिकव, सगळं घर तुझ्या मालकीचं असल्यासारखं वागत होती. जणू काही यश तुझा नवरा आणि सगळं काही तुझ्या मुठीत आहे. वा, झालं तुझं उडून. आता घराच्या बाहेर निघायचं अगदी सरळ. आणि हो, गेल्यावर मागे वळून बघायचं नाही या, कारण परत यायची तुझी लायकी नाही. दरवाजे कायमचे बंद, कळालं? यामिनीशी पंगा घेणं एवढं सोपं नाही या, आलं असेल तुझ्या लक्षात. मला कपडे धुवायला लावले एवढ्या सगळ्यांचे. वा, माझी लायकी दाखवायला निघाली होतीस, आता तुझीच लायकी निघलीये. कावेरी, हे सगळ्या केल्याचा काही उपयोग झाला? तुझ्यावर काय वेळ आलीये, लक्षात आहे का? जरा बघ काय अवस्था झालीये. हे घर सोडून जा असं यशनेच तुला स्वतः सांगितलंय आणि यशच्या जोरावरच इथे राहत होती ना नवरा नवरा करत. यशने स्वतः सांगितलं की इथून निघून जा. यमुना म्हणते, कसं आहे ना कावेरी, काही लोकांच्या आयुष्यात हे सुख, हा आनंद फार काळ टिकून राहत नाही, म्हणजे राहूच शकत नाही. आणि तसंच तुझं झालंय. सुख सगळं समोर आहे, पण तुला खातही येत नाहीये आणि तो आनंदही सेलिब्रेट करता येत नाहीये. त्यामुळे तू आता तुझं सगळं काही सामान घ्यायचं आणि या घराच्या बाहेर निघून जायचं. एवढीच काय तुझी लायकी, आलं का लक्षात? कावेरी. कावेरी एकाही शब्दाचं उत्तर देत नसते. यमुना जे बोलतीये, जे करतीये, फक्त बघत असते. तिला आनंद मिळतोय ना हिला बोलून, तर बोल. एकाही शब्दाचं उत्तर तिने दिलेलं नसतं. तुला एक मोलाचा सल्ला देते मी, कारण मला तेवढा अनुभव आहे ना आणि मला किती अक्कल आहे हे तुला तर माहितीच आहे. एक फुकटचा सल्ला देऊन जाते. चालली आहेस ना, तर फुकटचा सल्ला देते. नवऱ्याच्या नजरेत बायकोला जर किंमत नसेल तर सासरी सुद्धा त्या बायकोला 0 अशी किंमत असते. नवऱ्याने जर बायकोला किंमत दिली, तिचा मान सन्मान ठेवला, तर बाकीची लोक किंमत देतात आणि मान सन्मान ठेवतात. नाही तर 0 किंमत असते. आपल्या केरसुनीसारखी दारात जी केरसुनी पडलेली असती ना, एक्झॅक्टली तशीच किंमत असते. आणि हो, तसंच काहीतरी झालंय कावेरी तुझं.
तुझ्या नवऱ्याच्या नजरेत तुला अगदी शून्य किंमत आहे, त्यामुळे तू तशीच पडली आमच्या दाराच्या एका कोपऱ्यात. तरीही तू स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. खरंच तुझं काय धाडस आहे ग. पण कसं आहे ना, आम्ही सगळे एकाच अडी एक आहोत आणि या घरात तुझा निभाव लागला नाही, कारण तो आम्ही लागूच देणार नव्हतो. कळालं? स्वतःची लायकी ओळखली आणि आता स्वतः निघून जायचं. कळालं का कावेरी? यमुनाने फार काही बडबड केलेली असते आणि फार उडत असते ही यमुना. यमुना म्हणते तुझी किंमत 0 आहे 0, एक मोठा 0. आणि जोऱ्या जोऱ्यात यमुना आता या कावेरीवर हसायला लागलेली असते. तरीही कावेरी अगदी शांत असते. तुला हाऊस आहे ना कोकणात जायची, तर लगेच आता ही बॅग तर भरलेलीच आहे, डायरेक्ट कोकणचा रस्ता पकडायचा. आणि हो, कोकणात जाऊन काय करायचं माहितीये तुला? लाठीकाठीचा खेळ दाखवायचा. आणि हो, या लाठीकाठीचा खेळ दाखवायचा आणि याच्या जोरावर तुझं पोट भरायचं. कारण तुझी लायकी काय आहे ना ओळखून घे. तू फक्त लाठीकाठी चालवू शकते आणि त्याच्याने काय पैसे मिळतील त्याच्यातून तू पोट भरू शकते. आपली लायकी ओळखायची कावेरी आणि माणसाने तसंच वागायचं. तिला ओढत ओढत आणलेलं असतं यमुनाने बाहेर आणि इकडे वकील भांडत असतात कावेरीच्या बाजूने. फसवून लग्न केलं असं म्हणूच शकत नाही तुम्ही. तुमच्या पुतण्याने सगळ्यांच्या समोर कबूल केलं होतं कावेरीवर प्रेम आहे आणि आता तुम्ही म्हणताय की फसवून आणलंय, हे शक्यच नाही. तेवढ्यात यमुना ओढत ओढत आणते कावेरीला बॅग भरून. वकिलांच्या समोर असं ढकलून देते. मोठ्या तोऱ्यात म्हणते निघून जायचं लगेच या घरातून. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. वकील साहेब म्हणतात तुमच्या आयुष्यात अमृता मॅडम आल्या आणि मग तुम्हाला कळालं की अमृता मॅडमशी लग्न करून काय फायदा आहे. कावेरी मॅडम तुमच्या आयुष्यात तर आलेल्या होत्या, मग आता कावेरी मॅडमला तुमच्या आयुष्यातून काढायचं असा प्लॅन केला अमृताने आणि तुम्ही. आणि मग तुमच्या वडिलांना मारण्याचा प्लॅन करून कावेरीला रस्त्यातून बाजूला करण्याचा प्लॅन अगदी सक्सेसफुली केलाय. बरोबर आहे का यश? कावेरी म्हणते अगदी बरोबर बोलताय वकील साहेब. यशने आणि अमृताने दोघांनी मिळूनच प्लॅन केलाय आमच्या बाबांना मारण्याचा आणि सगळा आरोप माझ्यावर लावलाय. त्याचं एक्झाम्पल आहे की माझ्याकडे? लगेच तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. कावेरीच्या मोबाईलमध्ये जो प्रूफ असतो तो लगेच वकिलांना दाखवलेला असतो. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो की हे कावेरीने काय दाखवलंय. आणि आता सगळं काही सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर येणार आणि माचे सुद्धा डोळे उघडणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.